आणि चहा हा कटू रसात्मक असतो आणि त्यामुळे शरीरामध्ये रुक्षता वाढायला सुरुवात होते, त्यामुळे वातप्रकोप होण्यास सुरुवात होते। चहा हा उष्ण गुणात्मक असतो, त्यामुळे शरीरात पित्त देखील वाढायला लागते आणि चहामध्ये जेव्हा आपण दूध टाकतो त्यामुळे त्याचा दूध आणि साखर म्हणजे मधुर रस टाकल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कफदोष देखील वाढायला लागतो। म्हणून चहामुळे तीनही दोषांचा प्रकोप होतो। जेव्हा आपण उपाशीपोटी चहा पितो तर जेव्हा आपण हे अनेक वर्षोनवर्ष करत जातो त्यामुळे काय होतं की शरीरामध्ये अतिशय रुक्षता निर्माण होते। जो काही मल आपल्या आतड्यांमध्ये असतो तो पुढे सरकत नाही रुक्षतेमुळे आणि त्यामुळे आपल्याला कालांतराने जास्त कॉन्स्टिपेशन व्हायला लागते आणि चहा घेतल्याशिवाय अनेक जणांना शौचासच येत नाही।